बहु हिंपुटी होई जे माये पोटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बालकासी. श्रीराम. आयुष्यभर आपल्याला सुख दुःख दोन्ही वाट्याला येणारच आहे. आपण कोणती तरी गोष्ट हवी आहेच असा विचार करतो. त्यामुळे ती गोष्ट मिळाली तर आनंद, नाही मिळाली तर वाईट वाटतं. आनंदही थोडा वेळच टिकतो. मग हवं आहे यामागे किती धावायचं हा विचार करायला हवा असं समर्थ सांगतात. या श्लोकाचा अर्थ समजायला थोडा अवघड असला तरीही तू आणि मी जरा प्रयत्न करू शिकण्याचा. चालेल ना? आता असं बघ, कालच्या श्लोकात समर्थ रामदास स्वामी आपल्याला खरं काय खोटं काय, आपल्यावर प्रेम करणारे नातेवाईक मित्रमैत्रिणी किती आणि काहीतरी हवं आहे म्हणून प्रेम करणारे माणसं किती हे समजून घे. त्याप्रमाणे वाघ सांगतात ना, वाल्या कोळ्याची गोष्ट माहीत आहे ना तुला? चोऱ्या लुटमार करून पैसे दागदागिने लुबाडणारा वाल्या जेव्हा नारद सांगतात, घरी जाऊन बायको मुलांना विचारून ये, मी करत असलेल्या पापात चुकीच्या गोष्टीत तुम्ही वाटेकरी व्हाल का? याच चुकीची शिक्षा मला झाली तर तुम्ही ती शिक्षा सहन कराल का? वाल्याने तसे विचारले तर सर्वजण म्हणाले, तू चुकीच्या मार्गाने पैसा घरी आणतोस, तूच तुझी शिक्षा भोग, आम्ही काही ती शिक्षा सहन करणार नाही. हे ऐकताच त्याचे डोळे खाडकन उघडतात. तो विचार करतो, म्हणजे हे सगळं मी माझी माणसं माझी फॅमिली म्हणून केलं आणि मी चुकलो तर सगळे लांब गेले माझ्यापासून. या प्रसंगानंतर वाल्या सुधारतो. अनेक वर्ष रामनाम घेऊन त्याचा वाल्मिकी ऋषी होतो. तसंच आपण अनेक चुकीच्या गोष्टी करतो. आपल्याला कळतच नाही चूक काय ते, किंवा कोणी सांगितलं तर पटत नाही. छोटं बाळ बघ, रांगत रांगत येतं आणि खाली पडलेलं काहीतरी तोंडात घालतं पटकन. आई पटकन येते, तोंडातलं काढून फेकून देते. तरी काही वेळाने बाळ पुन्हा काहीतरी उचलतं. दाराबाहेर जाऊ नको सांगितलं तरी जातं आणि धडपडतं. तुलाही आई बाबा अभ्यास कर, पानात काही टाकू नको सांगतात, पण तुला राग येतो ना कधी कधी मोठ्यांचा, हे काय सारखं हे कर ते करू नको. पण जसं वाल्या कोळ्याला आपली चूक समजली तसंच आपल्यालाही कितीही अडचणी आल्या तरीही चांगलीच कामं करायची. कंटाळा आला तर कामात बदल करायचा, पण आळस करायचा नाही. मॅथ्सच्या अभ्यासाचा कंटाळा आला तर टेबल्स म्हणून बघायची, पण काहीच न करता बसून राहायचं नाही. आणि जरी काही गोष्टी आत्ता पटल्या नाहीत तरीही घरातील मोठी माणसं सांगतात म्हणून करायची. चालेल ना? जय जय रघुवीर समर्थ.